या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। यांच्याकडे बिर्याणी फक्त 60 रुपयात, तहारी फक्त 50 रुपयात, चिकन 65 बोनलेस दर शुक्रवारी 1 किलो फक्त 300 रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे, ते पण देखील फक्त 50 रुपयात। तर सोलापूरकरांनो, याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे। आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। आज आणि उद्या काँग्रेस पक्षात मधून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे 2 दिवस आम्ही दिले। काही दिवसामध्ये काँग्रेसचे 2 विद्यमान नगरसेवक गेले, त्यानंतर ही काय पहिली वेळ नाहीये की लोक पक्ष सोडून गेलेत। म्हणजे 2000 जेव्हापासून बीजेपी सत्तेत आलंय तेव्हापासून वोट चोरी नाही, लोक चोरी त्यांची चालूच आहे। आणि मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही, अमाप पैसे असूनही, साम दाम दंड सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे। आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात, ही मला कीव येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात, सत्तेत असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत। ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी। आणि मला असं वाटतं की जे गेलेत सोडून, पक्ष सोडून, आधी जे गेलेत पक्ष सोडून, त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसतंय। मला तुम्हाला ते सांगण्याची गरज नाहीये। आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत, जे फुशारक्या मारतायत, ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतात, ह्याचा मला कुठेतरी आनंद होतोय। भाजपा नेत्यांचं असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाही, पण ऐकतो बघतोय आणि मोठा रिस्पॉन्स मिळतोय, काय सांगाल की? आणि आमचे उमेदवार ते घेऊन चाललेत, म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये, हे स्पष्ट आहे। सत्ता संपत्ती आणि सगळ्या यंत्रणेचा नगरपालिकेमध्ये घवघवीत असं यश मिळालं नाही, हे तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं की धाडकन तोंडावर पडले भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले, मग ते आघाड्या असतील, तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या 2 कुबड्या असलेले पक्ष आहेत, त्यांनी ते सत्तेत आलेत, पण भाजप ही तोंडावर पडले। एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो। जसं मी म्हणाली, जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे, सोलापूरच घ्या तुम्ही, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, पण तुम्हाला दिसतं आणि जनतेला बरोबर कळत असतं। आज कोणतं आमिष दाखवून भाजप, किती पैशांचा आमिष दाखवून, सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा यशस्वी झाले, पण कार्यकर्त्यांचं मत मिळवण्यात ते अपयशी ठरले असं मला 100%। तुम्ही लोकसभा पण बघा, 1 साइड झालेलं महाविकास आघाडीला, त्याच्यानंतर मशिनरी आणि मनी, ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले। ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही, ते वोट चोरी, लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खरं तर आमदार आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा, बिहारचं उदाहरण घ्या, सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं। कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे आमचे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी गेले आणि तेव्हा त्यांनी ते मॅनिप्युलेट केलं रिकाउंटिंग मध्ये। आणि म्हणून तुम्हाला, आणि मग तिथे त्यांचे 2+, 3+, म्हणजे कशा पद्धती ते करता तुम्ही बघा। प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या दबावाखाली आहे। मी म्हणत नाही, कारण का आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे, पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकाम व्हावं लागतं, त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं। सोलापूरमध्ये महाविकास आघाडी होईल का, आणि झालीच तर सोलापुरात आम्ही भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष, त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत। काल आमची मीटिंग झाली।